शिवाजी महाराज की जय। आदिवासी बांधवांची कुलदेवी आई देव मोगरा देवी की जय। भगवान बिरसा मुंडा की जय। यारी उपस्थित अख्खा आदिवासी बाय राम राम। यारी मी तुम्हें भेटने आवलो। अपनी कुलदेवता देव मोगरा माता वंदन करीन आका विनंती कर की अपना आखान लाडकू नेतू आमशा दादा पाडवी इना खूप खूप मतदान करे निवडी लावजो। मी यापूर्वी नंदुरबारला अनेक वेळा येऊन गेलो। अक्कलकुव्याला आलो। आजची जाहीर सभा मी तिकडे हेलिकॉप्टरच्या इथं उतरलो तिथंच मला वाटली जाहीर सभा आहे का काय। एवढे माणसं तिकडं आणि म्हणाल नाही इकडे सभेला लोक थांबली आहेत। एवढे माणसं आज इकडे जमा झाले। एवढ्या लोकांनी 2-2, 4-4 माणसं जुटवले तर आमशा पाडवी पक्का विजयी। समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त। एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून मी विनंती करायला आलोय। आज आमशा पाडवीला आपण विजयी करा। त्याच्या मागे भक्कमपणे उभा राहा। सातपुड्याचा हा आपला कार्यकर्ता अक्कलकुव्यात विजयाचं सीताफळ तोडणार म्हणजे तोडणार। तोडेल ना, तोडणार तुमच्या आशीर्वादाने। आणि गेले 30-35 वर्ष कोणी इथं आमदार चंद्रकांत काँग्रेसचा केसी पाडगी काय केलंय, काय केलं, काय दिलं काय। मग आता कशाला ठेवायचं त्याला। आता कोण आहे तोच आहे। आता मला 30-35 वर्ष वनवास भोगला। रामाचा पण 14 वर्षाचा असतो, यो तो डबल झाला। आणि म्हणून एक तरी प्रकल्प आणला का मतदारसंघात, एक तरी उद्योग आला। स्थलांतर होत आहे, लोक रोजीरोटीला दुसरीकडे जातात। मग आमदारचा काय उपयोग। आमदाराला स्थलांतर करून पाठवून द्या। माध्यम निवडणूक आल्या की दडगावला हे करणार ते करणार, दडगाव उद्योग उभारण्याच्या बाता करणार आणि निवडणूक संपली की मतदारसंघातून गायब होणार। बरोबर आहे। आता तुम्हाला त्याला गायब करायची संधी 20 तारखेला आहे। मतपेटीद्वारे मतदान सगळ्यात मोठा हक्क आहे ना आपला। तुमची ताकद काय, वोट करणे, मतदान करणे आणि आपल्या सारख्या साधा माणूस आहे, आमशा पाडवी गरीब आहे, याला आपण मतदान केलं तर हा तुम्हाला शोधायला लागणार नाही, या तुमच्याकडे येणार आणि हा सर्वसामान्य लोकांची, आदिवासी बांधव भगिनींची सेवा करेल। यो शब्द मी द्यायला आलोय तुम्हाला। आपले आमदार इकडं या मतदारसंघात धडगाव मध्ये किती राहतात आणि मुंबईत किती राहतात, मुंबईलाच राहतात। मग त्यांना म्हणा मुंबईचे एक मतदारसंघ शोधा आणि तिकडे निवडणूक लढवा। या अक्कलकुव्याच्या आदिवासी बांधवांनी भगिनींनी काय त्यांना भेटायला मुंबईला जायचं, आपले प्रश्न सोडवायला मुंबईला जायचं, हे कसला उफरटाने आहे। आणि म्हणून अक्कलकुवा मतदारसंघाचं रसायन वेगळं आहे। इथं बाप आमदार मुलगा खासदार कोण आहे बाबा, गोवाल पाडवी खासदार आहे। दोघं तेच आहेत।
दोघांनी तुमचं कॅप्चर करून टाकलंय इकडं. आणि माझी खासदार आता इथं बंडखोरी करते आहे. आणि माझे खासदार इथं आपल्या समोर ज्यांना तुम्ही मतदान करून निवडून दिलं त्यांनी बंडखोरी केलेली आहे. जे बंडखोर करतात त्यांना देखील बंडखोरांना हद्दपार करायचा टाइम तुमच्या हातात आलेला. तुम्ही कोण समजू नका, मोठा मंत्री पैसेवाला. तुमच्या हातात एवढी ताकद आहे या बिरसा मुंडाने दिलेली आहे. या आई आपली देव मोगरा माताने ताकद दिली आहे. तुम्ही भल्या भल्यांना आडवा करू शकता. आणि तुमच्या माग हा एकनाथ शिंदे पण उभा आहे, ताकदने उभा. आणि म्हणून इथं अक्कलकुव्यात तालिवासी तालुक्यातील आदिवासी बांधवांना मुंबईमध्ये एसीची हवा खाणारा आमदार पाहिजे का? इथं गोरगरीब रस्त्यावर तुमच्या बरोबर बसून भाकर खाणारा आमदार